नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि त्याच्या अंमलबजावणीच्या आराखड्याच्या या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. चला सुरू करूया. आता विचार करा, नुसती पोपटपंची करण्यापेक्षा मुलांमधली खरी कौशल्य ओळखणारी शिक्षण व्यवस्था खरंच शक्य आहे का? तर हेच स्वप्न साकार करतंय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, पाठांतराकडून थेट वैचारिक समज आणि सर्जनशीलतेकडे. याचा उद्देश फक्त साक्षर करणं नाहीये, 21व्या शतकातील आव्हानांसाठी सर्वांना समान आणि नाविन्यपूर्ण शिक्षण द्यायचं आहे. आता हे बघा, शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी 5+3+3+4 ही नवीन रचना आलीये, मुलांच्या वयानुसार अगदी अचूक. सोप्या भाषेत सांगायचं तर जुनी 10+2 पद्धत गेली. आता वयानुसार ठरवलेले विकासात्मक टप्पे. हा खरोखरच मोठा बदल आहे. पण ही प्रत्यक्षात कसं उतरणार? इथेच एंट्री होते NCFची, म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कची, जे या धोरणाला कृतीत आणतं. थोडक्यात काय तर NEP 2020 दिशा दाखवतं आणि NCF तो मार्ग प्रत्यक्ष वर्गात कसा राबवायचा याचा अचूक नकाशा देतं. आणि या सगळ्याचा सर्वात महत्त्वाचा कणा कोण आहे? आपले शिक्षक. त्यांच्याशिवाय हा बदल वर्गात पोहोचणं शक्यच नाही. म्हणूनच शिक्षक आता नुसती माहिती देणार नाहीत, तर प्रात्यक्षिके आणि ॲक्टिव्हिटीमधून मुलांची विचार करण्याची क्षमता वाढवण्यावर भर देतील. शिवाय शाळेतच व्यावसायिक शिक्षणाची ओळख झाल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची स्वतःची आवड आणि योग्य करिअर लवकर निवडता येईल. पण शाळांनी हे सगळं प्रत्यक्षात कसं आणावं, यासाठी 15 महत्त्वाच्या कृतींचा एक जबरदस्त आणि सोपा आराखडा तयार आहे. सुरुवातीलाच एक खास टास्क फोर्स बनवणे आणि सध्याच्या अभ्यासक्रमाचं परीक्षण करणे, यामुळे पुढच्या बदलांची दिशा अगदी स्पष्ट होते. तसंच शिक्षकांना नवीन पद्धतींचं प्रशिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग घेणं, यामुळे शिक्षण प्रक्रिया खऱ्या अर्थाने जिवंत बनते. स्थानिक संस्कृतीचा समावेश आणि सतत फीडबॅक घेतल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा ओळखून त्याला एक उत्तम वैयक्तिक शिक्षणाचा अनुभव मिळतो. यासोबतच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करणं खूप गरजेचं आहे. यामुळेच तर पर्सनलाइज लर्निंग किंवा वैयक्तिक शिक्षणाला खरी गती मिळेल. तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर रिअल टाईम लक्ष ठेवता येतं. त्यामुळे रोजच्या अभ्यासात गरजेनुसार आणि लगेचच योग्य ते बदल करता येतात. डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि बहुभाषिक धड्यांमुळे हे शिक्षण फक्त पुस्तकांपुरतं राहत नाही, तर ते सर्वांसाठी अधिक संवादात्मक आणि सोपं होतं. शेवटी विचार करा, या अचूक पावलांमुळे वेगाने बदलणाऱ्या उद्याच्या जगात टिकण्यासाठी आपली पुढची पिढी खरोखर सज्ज होईल का?